चला तर मंडळी, मी असं ऐकलंय की हा पदार्थ फक्त परफेक्ट सुगरणींनाच जमतो, पण असं काही नाहीये। आज आपण परफेक्ट प्रमाण आणि टिप्स पाहतोय म्हणून सगळ्यांना जमेल। 1 कप हलक्या हाताने दाबून भरलेलं बेसन पीठ, त्यामध्ये हळद, मीठ, हिंग, आलं मिरचीची पेस्ट घालून 1 कप बेसन पिठासाठी 2.5 कप ताक घालून पेस्ट करायची। जाड तळाच्या भांड्यामध्ये गाळून घ्यायचं। कमी आचेवर सतत मिक्स करत घट्ट आणि शायनी होईपर्यंत शिजवायचं। 14 ते 15 मिनिटं लागतात। प्लेटवर थोडा पातळ लेअर लावून पाहायचा। गार झाल्यानंतर रोल झाला की समजायचं परफेक्ट शिजले। ताटामध्ये सुरळीची वडी पसरवून घ्यायची। खूप जाड नाही, खूप पातळ नाही, संपूर्ण गार करायचं। नंतर हवी तितकी रुंद अशी कट करून घ्यायची। कडा थोड्याशा उचकवून घ्यायच्या आणि रोल करून घ्यायच्या। सविस्तर प्रमाण आणि टिप्ससह सुरळीच्या वडीची डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर आहे। टायटल मधल्या त्रिकोणावर क्लिक करून पहा। पहिल्याच प्रयत्नात वडी तुम्हाला परफेक्ट जमणार आहे। आवडत असल्यास किसलेलं ओलं खोबरं, कोथिंबीर घालून सुद्धा रोल करू शकतात। फोडणी करण्यासाठी तेल, मोहरी, तीळ, मिरची घालून खमंग फोडणी करायची। खमंग अशी सुरळीची वडी तयार।